अमळनेर तालुक्यातील मुडी प्रगणे डांगरी येथील सरपंच मंदाबाई भाऊराव पाटील अखेर ग्रामसभेत देखील 294 मतांनी पायउतार झाले आहेत. आद्यासी अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी NR पाटील यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी सहकार्य केले. सरपंच गावासाठी वेळ देत नाही यासह इतर कारणांनी ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 5 मे रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. यात मतदान घेण्यात आले. 766 ग्रामस्थांनी मतदानात सहभाग घेतला. त्यापैकी 514 ग्रामस्थांनी अविश्वासाच्या बाजूने तर 220 ग्रामस्थांनी अविश्वासाच्या विरोधात मतदान केले. 32 मते बाद झाली. 5 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली. किमान 100 नागरिक सभेला उपस्थित आवश्यक असतात. सभेनंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. 3 मतदान केंद्र होते. 4 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. 4 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 514 तर विरोधात 220 मते पडली. मतमोजणी प्रक्रियेसाठी ग्रामसेवक पंकज पाटील, दिगंबर सैंदाने, अविनाश पाटील, राहुल पाटील, सुभाष भोई, नितीन पाटील, इच्छाराम बाविस्कर, अशोक पाटील यांनी सहकार्य केले. अविश्वास ठरावाचा निकाल जाहीर होताच युवकांनी व गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान जोपर्यंत लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक होत नाही तोपर्यंत उपसरपंच मनीषा बडगुजर यांना पदभार देण्यात आला आहे. देशाची संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि युद्धभूमीवर होणारी जीवितहानी टाळण्यासाठी अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील 21 वर्षीय तरुण संशोधक रितेश सुनील पाटील याने तक्षक ही प्रगत संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. विशेष म्हणजे रितेशने या संशोधनाचे पेटंट आपल्या नावावर मिळवले असून त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. रितेशने विकसित केलेली ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता, लिडार, रडार, उष्णता संवेदक आणि अल्ट्रासोनिक तरंगांच्या मदतीने कार्य करते. अवघ्या अर्ध्या सेकंदात 360 अंशात परिसराचे स्कॅनिंग करून ही यंत्रणा धोक्याचा अंदाज घेते आणि AIच्या मदतीने त्वरित निर्णय घेते. शत्रूचे क्षेपणास्त्र, बॉम्ब किंवा घुसखोरीची माहिती मिळताच ही यंत्रणा कार्यान्वित होऊन हल्ला निकामी करते किंवा प्रतिहल्ला करून शत्रूचा विनाश करते. सध्याच्या महागड्या संरक्षण यंत्रणांच्या तुलनेत अवघ्या 5 लाख रुपयांत ही प्रणाली कोणत्याही लष्करी वाहनावर बसवता येणे शक्य आहे. रितेश शिरपूर येथे BSc रसायनशास्त्राचे शिक्षण घेत आहे. देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह सीमेवरील सामान्य सैनिकांच्या गाड्यांनाही या प्रणालीमुळे अभेद्य सुरक्षा कवच मिळू शकते असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. दरम्यान आपले हे संशोधन थेट संरक्षण विभागापर्यंत पोहोचवण्यासाठी रितेशने नुकतीच खासदार स्मिताताई वाघ यांची भेट घेतली आहे. या प्रणालीमुळे भविष्यात भारतीय लष्कराची ताकद वाढून सैनिकांचे प्राण वाचवणे सोपे होणार आहे. अमळनेर शहरातील सानेनगरमधील रहिवासी आणि शहरातील पैलाड भागातील जावई संजय केशव पाटील तिसऱ्यांदा सुरत येथील प्रमुख लिंबायत भागात नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. खानदेशाचा आणि अमळनेरचा ठसा त्यांनी गुजरातमध्ये उमटवला आहे. लिंबायतच्या आमदार संगीता पाटील आणि केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्या सहकार्याने संजय केशव पाटील यांनी विविध पदे भूषवली आहेत. 28 एप्रिल 2026 रोजी ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. संजय पाटील हे सानेनगरमधील रहिवासी आहेत तर पैलाड येथील पंढरीनाथ तानचंद देवरे यांचे जावई असल्याने अमळनेर शहरात दोन्ही भागात आनंद पसरला आहे. खानदेशातील व्यक्ती गुजरातमध्ये सत्तेत राजकारण करत असल्याने भूषणावह बाब असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 5 मे रोजी आलेल्या अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला. या विशेष पर्वावर महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी दर्शन आणि पूजेसाठी मोठी गर्दी केली होती. या निमित्त पहाटे 5 वाजता श्री गणपती बाप्पा, पंचमुखी हनुमान आणि श्री मंगळग्रह देवता यांचे यजमानांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांनी मुख्य देवतेसह मंदिर परिसरातील श्री गुरुदत्त, श्री अनघालक्ष्मी, श्री कालभैरवनाथ आणि मंगळेश्वर महादेवाचेही दर्शन घेतले. श्री अंटी मुंदडा ग्लोबल स्कूलच्या NCC कॅन्डिडेट्सनी दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात आयोजित 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात उल्लेखनीय कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावली.
मुलींसाठी 16 ते 25 एप्रिल 2026 दरम्यान ज्युनियर विंग, तर मुलांसाठी 26 एप्रिल ते 5 मे 2026 दरम्यान ज्युनियर डिव्हिजन कॅम्प पार पडला. यामध्ये 19 मुली व 27 मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिरात आर्मीच्या PI स्टाफमार्फत कॅन्डिडेट्सना रायफल हाताळणी व फायरिंग, मॅप रीडिंग, फील्ड क्राफ्ट अँड बॅटल क्राफ्ट FCBC यांसह विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक नियम, सायबर गुन्हे व मुलींची सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन केले. सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले, तर NCC ANO अधिकाऱ्यांनी व्यक्तिमत्व विकास, वैयक्तिक स्वच्छता, नेट बँकिंग, UPI व्यवहार व ऑनलाईन फसवणूक यांसारख्या विषयांवरती व्याख्याने दिली. या शिबिरात पंकजराव पाटील, सुलोचना महाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन प्रकाश मुंदडा व छाया मुंदडा तसेच शाळेचे प्राचार्य लक्ष्मण सर व प्राचार्या विद्या लक्ष्मण यांनी सर्व यशस्वी कॅन्डिडेट्सचे अभिनंदन केले. अमळनेर ते जळोद मार्गांवर सकाळी 8 वाजता नव्याने बस सेवा सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. लासूर बस या मार्गांवरील अमळगाव गांधली येथे थांबत नसल्याने विद्यार्थी वर्गाचे हाल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. निवेदन देतेवेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास आणि घटनात्मक हक्कांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या आदिवासी क्रांती दल संघटनेच्या वतीने गांधली आणि देवगाव देवळी येथे फलक अनावरण व मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा देणे हेच संघटनेचे ध्येय आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी उमाताई भिल, प्रवीण बैसाने, SB बैसाने यांनी समाजाला स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. यावेळी शाखाध्यक्ष सतीश पारधी, सुरेश भाऊ भिल यांनी पुढाकार घेतला. अमळनेर शहरात उन्हाची तीव्रता वाढल्याने मोकाट फिरणाऱ्या गोवंशांना देखील आपली तहान भागवता यावी यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी सिमेंटचे पाण्याचे कुंडे बसवण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे जनावरांना सहज पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.